ओम साईराम. पैजारवाडीच्या कासवाच्या मंदिर तुम्ही बघितलं असणार आहे. साक्षात दत्त अवतार असे चिले महाराजांचं ते मंदिर आहे. नक्की तुम्ही भेट द्या. आणि साक्षात चिले महाराजांसोबत 16 ते 15 वर्षाचा कालखंड घालवणाऱ्या आमच्या देसाई माई, आणि आम्ही त्यांना आई म्हणतोय, आणि आम्हीच नसून साक्षात चिले महाराजांनी आई असा हाक मारलेल्या आमच्या माई आज त्यांच्यासोबत कात्यानी मंदिराला आलो होतो. त्यांची एक छोटीशी कथा आहे. साक्षात चिले महाराज म्हणजे दत्त अवतारांसोबत घडलेली कथा आहे. काय झालं होतं की महाराज आईंना घेऊन आले इकडं, आणि आल्यानंतर एक कागद आणि पेन त्यांना दिला शाईचा, आणि एक कथा लिहायला सांगितली, आत बसायला सांगू. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते कथा महाराजांनी त्यांना लिहायला सांगितली, आणि अचानकच काय झालं, त्यातली शाई सगळी संपली. आणि शाई संपल्यानंतर आता माईंना वाटलं की आता आपल्याला उठायचंय. तर तसं न होता महाराजांनी आतल्या पुजाऱ्यांना बोलवून साक्षात पळी पंचपत्रातनं कुंडातलं पाणी घेऊन पेनामध्ये घालून उरलेली कथा माईंकडनं ती लिहून घेतलेली आहे. म्हणजे साक्षात दत्त अवतारी चिले महाराजांनी माईंच्या हातातनं अक्षरशः पाण्यातून शाई निर्माण करून ती राहिलेली कथा पूर्ण करून घेतलेली आहे. अशा या कथाचा सारांश आहे. हा कथेचा सारांश जर आपल्याला पूर्ण वाचायचं असेल तर माईंनी स्वअनुभव नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं चित्रीकरण मी तुम्हाला देतोय. ते जर आपल्याला पाहिजे असेल तर कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही बाहेर असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर देतोय. तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून सुद्धा पुस्तक पोहोचवता येईल. आणि असंही एक सुवर्ण क्षण आहे जे आज तुम्हाला मी सांगितलं आहे या व्हिडिओच्या मार्फत. श्री गुरुदेव दत्त चिले महाराज की जय. आई कात्यानीच्या नावानं चांग भलं.